आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी येते आहे भारतीय क्रिकेट संघातून, ते म्हणजे भारतीय क्रिकेट संघाच्या वन डे आणि T20 टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी कर्णधार पदाचा राजीनामा दिलेला आहे। कसोटी क्रिकेटमधून धोनी कधीच निवृत्त झालेला आहे, पण आता वन डे आणि T20 संघाचं कर्णधार पद पण त्यांनी सोडलेलं आहे। खेळत मात्र राहणार आहे संघात असं धोनी म्हणतो आहे। विजय साळवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विजय, काय निर्णय घेतलेला आहे आणि का निर्णय घेतलाय धोनीनं हा? मयुरेश, महेंद्रसिंग धोनीनं हा निर्णय घेण्यानंतर बीसीसीआयच्या माध्यमातून ही माहिती प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचवली आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं, त्याने कुठलीही प्रेस कॉन्फरन्स किंवा कुठल्याही प्रसिद्धी माध्यमाशी संपर्क साधलेला नाहीये। पण इंग्लंड विरुद्धच्या 3 वन डे सामन्यांसाठी 6 जानेवारीला भारतीय संघाची निवड आहे। यंदाच्या वर्षी आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी आहे आणि 2 वर्षात भारताला विश्वचषकाला सामोरं जायचे 2019 साली। आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कदाचित महेंद्रसिंग धोनीनं 2 वर्षानंतर आपण किती फिटनेस राखू, भारतीय संघाचा कर्णधारपद भूषवू शकू का, या सगळ्या गोष्टी त्याने कदाचित MSK प्रसाद जे नवीन निवड समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केली असावी। आणि ते लक्षात घेऊन जो कोणी नवीन कर्णधार होईल, कदाचित विराट कोहलीच होईल, त्या विराट कोहलीला भारतीय संघासमवेत ऍडजस्ट करण्यासाठी वेळ मिळावा, नवा संघ निवडण्यासाठी, नवा ताकदीचा संघ तयार होण्यासाठी वेळ मिळावा, या दृष्टीनं महेंद्रसिंग धोनीनं आणि स्वतः देखील फिटनेस राखून आपण केवळ खेळाडू, एक यष्टीरक्षक या कामगिरीवर लक्ष केंद्रित करता यावं, हे लक्षात घेऊन महेंद्रसिंग धोनीने हा निर्णय घेतला असावा। अर्थात हे कदाचित यदाकदाचितच आहे। स्वतः महेंद्रसिंग धोनी अजून या संदर्भात काहीही बोललेला नाहीये। मयुरेश, विजय, एक प्रश्न जाता जाता तो म्हणजे कर्णधार पद त्यांनी सोडलेलं आहे, त्याला खेळायची मात्र इच्छा आहे असं तो म्हणतो आहे। त्याचं संघामध्ये राहणं भवितव्य आणि त्यातही 2 वर्षानंतर येणाऱ्या वर्ल्ड कप पर्यंत काय दिसतं? मयुरेश, महेंद्रसिंग धोनीला सध्या तरी एक खेळाडू, एक यष्टीरक्षक म्हणून भारतात पर्याय नाही। महेंद्रसिंग धोनीच्या ऐवजी रिद्धिमान साहा, दिनेश कार्तिक अशी नावं येऊ शकतील, पण T20 आणि वन डे फॉर्मॅटमध्ये महेंद्रसिंग धोनी आजही भारतीय संघाचा अविभाज्य घटक आहे। अर्थात तो जेव्हा राजीनामा घेईल, तो जेव्हा निवृत्त होईल, तेव्हा भारताला त्याचा पर्याय म्हणून कोणाला तरी स्वीकारावा लागेल। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे मोठी बातमी आहे क्रीडा वर्तुळातून, क्रिकेट विश्वातून भारताचा सगळ्यात यशस्वी असा फलंदाज त्याला म्हणता येईल। त्याच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात। कर्णधारपद म्हणून त्यांनी T20 आणि वन डे मध्ये जी कामगिरी केलेली आहे, वन डे 199 वन डे धोनीच्या नेतृत्वाखाली केल्या, त्यात 6,633 धावा त्यांनी केल्या। सर्वोत्तम जे आहेत त्या नाबाद 139 आहे, सरासरी 53.92 ची धोनीनं राखलेली आहे आणि 6 शतकही त्यांनी कर्णधार म्हणून वन डे मध्ये ठोकलेली आहेत।